विविध भारतीचे हे नागपूर केंद्र आहे. 11:57 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी आज मेलबर्न क्रिकेट मैदानाचा दौरा केला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ऑस्ट्रेलियातले तरुण खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला. भारतात तंत्रज्ञानासोबतच खेळांचंही लोकशाहीकरण होत असल्याचं सांगून त्यांनी खेलो इंडिया ते ऑलिम्पिकच्या यजमानपदापर्यंत भारताचा क्रीडा संकल्प मांडला. खेलो इंडियामुळे ग्रामीण भागातल्या सामान्य कुटुंबातल्या मुलांना मोठी स्वप्न पाहण्याचं व्यासपीठ मिळाल्याचं ते यावेळी म्हणाले. आगामी काळात बिग बॅश लीगचा एक कार्यक्रम भारतात आयोजित केला जाईल अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांनी यावेळी केली. खेळ हा सीमा आणि संस्कृतीच्या पलीकडे जाऊन मैत्री दृढ करतो असं ते म्हणाले. सरकार देशात E85 हे इंधन सादर करण्याच्या तयारीत असून हे इंधन सध्याच्या E20 पेट्रोलच्या तुलनेत प्रति लिटर सुमारे 20 रुपयांनी स्वस्त असेल असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलंय. खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. E85 इंधनाचा वापर केवळ त्यासाठीच विशेष तयार करण्यात आलेल्या वाहनांमध्येच करता येईल असंही पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केलं. राज्यातील ग्रामीण भागात दर 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. त्यानुसार या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी एक बृहत आराखडा तयार करण्यात येत आहे अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना राजेश वानखेडे यांनी उपस्थित केली होती. महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये आता प्राथमिक स्तरावरील पेट स्कॅनचा समावेश देखील करण्यात येणार असून कॅन्सर संदर्भातील उपचार करण्यासाठी अधिकची रक्कम या योजनेमध्ये दिली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केली होती. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान एकमेव कसोटी सामन्याला आजपासून लॉर्ड्सच्या मैदानावर सुरुवात होते आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.